चिंचणी मायाकरात जाण्यासाठी मित्रांनो फुल तयारी केलेली तर मित्रांनो आहे बघा हे बघा ही अशी गाडी चालली बघू शकता तुम्ही सांगोल्यामधून तर तुम्हाला सांगतो 200 ते 300 ट्रॅव्हल्स आणि महामंडळाच्या गाड्या आणि पिकअप आयसर असे बरेच काय तुम्हाला सांगतो टू व्हीलर मधून सुद्धा गेले तर अशा गाड्या इतक्या चालल्या तुम्हाला सांगतो असे तर मित्रांनो इकडे बघा करंजा केलेल्या आहेत इकडं नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तर मित्रांनो जे आपण काल व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद आहे तर त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आजचा विषय म्हणजे बघा तर आपल्या चिंचणी मायाका देवीची यात्रा गेल्या आठवड्यापासून चालू आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यातनं ज्या गाड्या जातात ना त्यांचं वेगवेगळं टायमिंग असतं आणि वेगवेगळे दिवस असतात तर त्या दिवसा नियमानुसार ते जात असतात तर आमच्या तालुक्यातील सुद्धा आज काही गाड्या गेलेल्या आहेत आणि आमच्या गावामधल्या गाड्या 15 तारखेला जाणार आहेत पण त्याची तयारी आज 13 तारखेपासून सुरू आहे आज गुरुवार आहे तर आमच्या गावातल्या गाड्या शनिवारी जाणार आहेत तर आमच्यात तुम्हाला सांगतो आज तयारी चालू आहे त्या मायाका देवीला जाण्याची एक ओढ वेगळीच आहे तर बरीच काय माणसं म्हणतात की देव नाही मी देव मानत नाही तर मग मला असं वाटतंय की जो माणूस म्हणतोय देव मानत नाही तर तशी सुद्धा माणसं काय मी गाडीमध्ये बसून गेलेली बघितलेली तर तुम्हाला सांगतो मी आणि आमच्या आई सांगोला गेलो होतो तर सांगोल्यामधून तर तुम्हाला सांगतो कमीत कमी एक 200 ते 300 ट्रॅव्हल्स आणि महामंडळाच्या गाड्या आणि पिकअप आयसर असे बरेच काय तुम्हाला सांगतो टू व्हीलर मधून सुद्धा गेले आणि आमच्या घरात काय काय तयारी चालू आहे ती सुद्धा तुम्हाला मी आता दाखवतो तर मित्रांनो इकडे बघा करंजा केलेल्या आहेत इकडं तर आमच्या भागात करंजा म्हटल्या जातात कानोल म्हटल्या जातात आणि काय काय म्हणते अजून याला हां करंजा कानोल एवढंच म्हणते ते सुरका इकडं करंजा ती ह्याला काय म्हणते लाठी लाटायला लागली आहे तर सुरकाईकडे लाठी लाटून देऊन आईकडे त्याच्यामध्ये ती साराने ह्याच्यामध्ये भरते ती गाऱ्याचं काय करंजा आहेत त्याच्यानंतर दादू आमचा लंगडी घालत बाहेरनं घरात आलेला आहे तर दादू सुद्धा आमचं लंगडी आपलं चालत आलेला आहे माफ करा मित्रांनो तर तुम्हाला सांगतो अजून काय काय केले हे तर तुम्हाला दाखवणारच आहे तर आत्ता सध्या तर करंजा करण्याचं चालू आहे काम तर ह्या चिंचणी मायाकाला जाताना चिंचणी मायाकाचे भक्त काय काय बनवून नेतात ही मला माहिती आहे पूर्ण वांग्याचं भरीत नेतात आणि मिठाचं वांग बनवून नेतात त्याच्यानंतर दिवाळीला जे काही पदार्थ करतात हे सर्व काही तिकडं नेतात इथं चिवडा बनवलेला आहे अरे हे तू वेगळाच घेऊन आलाय दुसरा चिवडा बनवलाय चिवडा कुठं आहे हे चिवडा कुठं आहे वर डब्यात चिवडा भरून ठेवलेला आहे तर तुम्हाला सांगतो धपाटी बनवलेली ती धपाटी कुठं आहे अरे धपाटे उद्या बनवायचे ते तर आज करंजा लाडू बनवले लाडू कुठे दाखव आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो ज्या चिंचणी मायाकाला ज्या गाड्या गेल्या तर मी आणि आई सांगोलला गेलो होतो तर तिथे मी काय थोडस व्हिडिओ बनवलाय तर तर हे थोडस लाडू बनवलेत ही गऱ्याचे लाडू आहेत तुम्ही बघू शकता ही वरवट्यानं फोडलं तरी सुद्धा फुटत नाहीत हे हा असे लाडू बनवलेले आहेत काकीना आधी लाडू फोडल्याला काकीला
तर हे असा एवढे पदार्थ बनवले जातात सध्या. तर आई मला सांग उद्याला काय काय बनवायचं आहे. शेंगदाणे पोळ्या, पुन्हा धपाटे, बाजरी भाकरी, हा भजी, हा चपात्या, वडी, भाजी. उद्या काय काय बनवायचं सुर का. नाही पण तुमच्या काय माहितीनुसार मामी काय तुमच्यापेक्षा आधीच यावी. हा 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 देवाला भक्त म्हणत नाहीत रे. जी देवाच्या पाया पडण्यासाठी जातो, देवाला रोज पुजतो, त्याला म्हणतात देवाचा भक्त. तू नाही का. हा तर त्यांना म्हणतात भक्त. आता आपण कसं शिवरायांचे भक्त, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण भक्त आहे का नाही. आहे का नाही. तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा भक्त आहे का नाही. हा मग बाळूमामाचा भक्त. तर असं मित्रांनो एवढं नियोजन चाललेलं आहे. तर आता तुम्हाला मी सांगोलमधनं गाड्या किती गेल्या हे दाखवतो बघा. तर मित्रांनो मी आता आंबेडकर पुतळ्याच्या समोर आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथून किती गाड्या जात आहेत. तर मित्रांनो हे चिंचणी मायकाला ही गाडी चाललेली आहे. तर बघू शकता तुम्ही बघा किती गाडी हौसन चालली गाडी ही. तर मित्रांनो हे आंबेडकरचा इथं आहे बघा. हे बघा ही अशी गाडी चालली. बघू शकता तुम्ही. तर अशा गाड्या इतक्या चालल्या तुम्हाला सांगतो. असे तर मित्रांनो तुम्ही आता गाड्या बघितल्याच कशा गेल्या. तर हे आमच्या तालुक्यातलं असं वैशिष्ट्य आहे. आणि तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो 200 ते 300 गाड्या गेल्या असतील. मी सर्वच काही गाड्यांचा व्हिडिओ घेतला नाही. तर मी एका गाडीमध्ये बसून तिथं व्हिडिओ घेतला होता थोडासा. तर तुम्हाला दाखवा असं वाटलं आणि म्हणून मी दाखवला तुम्हाला. तर तुमच्या इकडची कशी तयारी असते चिंचणी मायकाला जाण्याची कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्कीच सांगा. तर चला मित्रांनो बाय बाय.